अशा प्रकारे आमचा मल्हार होळी खेळून आलेला आहे ना. कुठं गेला होळी? कोण कोण होतं? दीदी काका आणि अजून कोण होतं? दादा. अजून दीदी काका. आणि अशा प्रकारे आमचा मल्हार होळी खेळून आलेला आहे. आणि आम्ही गार्डनमध्ये बसलेलो आहोत. आणि गार्डनमध्ये बघा ही पत्ताकोबीची लागवड झालेली आणि थोडंसं वावर वाढविलं आहे, म्हणजे पलीकडं भावकीचं घेतलं आहे थोडं बांध करून. तर अशा प्रकारे मल्हार तू काय करतो? हां, आता मल्हार ना आंब्याला पाणी घालतो आहे. हां, तर ते होळी खेळून आल्यामुळं सध्या तो खुश आहे. आणि आमचं सध्या या ठिकाणी ही नवीन बाज घेतलेली करून झोपायला लागत होती म्हणून लय दिवसाची हौस होती बाजावर झोपायची, फिटली आता. आणि इथे आम्ही चूल पेटवलेली. चूल पेटून आमचं सध्या तरी हे चालू आहे, मटण शिजवायचं काम चालू आहे. हे बघा अशा पद्धतीने मटणाला एक नंबरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता हे जाळ घालायचं आपलंच काम आहे. अशा पद्धतीने हे मटण शिजत आहे. एकटाच खायला असल्यामुळे अर्धा किलो आणलं होतं. त्यात थोडी वजडी वगैरे टाकली होती. वजडी टाकल्यावर जरा चव चांगली लागते ना, त्याच्यामुळे वजडी घेतली होती. आणि प्युअर काळ्या बकऱ्याचं मटण आहे, एक नंबर. हां बा बोल मल्हार. आता बघा मल्हार काय म्हणतोय. आता मल्हारने फुगा भरून पाणी आणलेलं आहे ना. आता ते तिकडं नेऊन फेकायचं. अरे तो पाईप मल्हार ते पाणी बाहेर चाललं ते फिल्टरचं बघ. ते झाडाला घाल, झाडाला ते पाणी, झाडाला पाणी दे, झाडाला पाणी दे. हे थोडंसं जरा आगाव झालेलं आहे, ऐकत नाही काहीच काम. त्याच्यामुळं हे आपल्यालाच कामं करावी लागतात. अशा पद्धतीने हे फिल्टरचं पाणी आम्ही वेस्टेज जाऊ नये म्हणून आंब्याच्या झाडाला दिलेलं आहे. आंबे पण आता थोडे थोडे आलेले आहेत. आणि हे बघा या हिला आवळे आलेले आहेत झाडाला, आवळे. त्यानंतर आंब्याला छोट्या छोट्या कैऱ्या आल्यात. अशा पद्धतीने चालू आहे. मल्हार आता होळी खेळून आलेला आहे. हां मल्हार आता आपण मटण खाऊ. हां ठीक आहे, ओके, बाय बाय, टाटा.